अंगणवाडी सेविकांचे निवृत्ती मानधनासाठी साखरपा येथे उपोषण। तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर। तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि समोर बेल आयकॉन क्लिक करा। निवृत्ती मानधनासाठी अंगणवाडी सेविकांचे उपोषण। कोडगाव येथील महिला प्रशासनाचे 8 वर्ष दुर्लक्ष। साखरपा सेवानिवृत्त होऊन 8 वर्ष झाली तरीही निवृत्ती मानधन मिळत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांनी स्वातंत्र्यदिनी पंचायत समितीपुढे उपोषण करणार असल्याचे सांगितले। अंगणवाडी सेविका रेश्मा शंकर अभयकर या 2016च्या फेब्रुवारीतील निवृत्त झाल्या। आधी युनिसेफ अंतर्गत आणि नंतर एकात्मिक बालविकास अंतर्गत 35 वर्ष अंगणवाडी सेवा म्हणून त्यांनी काम केले। वयाची 65 वर्ष पूर्ण झाल्यावर कोडगाव बाजारपेठ येथील अंगणवाडीतून सेवानिवृत्त झाल्या। अंगणवाडी सेविका निवृत्त झाल्यावर त्यांनी रुपये 1 लाख एवढे सेवानिवृत्त मानधन मिळते। त्यासाठी आवश्यक कागदपत्रे अभयकर यांनी त्याच वेळी संबंधित अधिकाऱ्याकडे सुपूर्तही केली होती, पण आजतागायत त्यांना हे मानधन मिळालेले नाही। रेश्मा अभयकर यांच्याकडे वर्षातून 3 वेळा आधार कार्ड, पॅन, रेशन कार्ड इत्यादी कागदपत्राची मागणी केली जाते। ती कागदपत्रे त्या बीटच्या पर्यवेक्षकाकडे नियमितपणे देतात, पण पुढे त्यावर कोणतीही कारवाई होत नाही। 72 वर्ष रेश्मा अभयकर यांनी वारंवार देवरुख पंचायत समिती येथील महिला व बालविकास विभागात वारंवार पत्रव्यवहार केला आहे। हे वेळोवेळी स्मरणपत्रेही दिली आहेत, पण तरीही त्यांना समाधानकारक उत्तर अद्याप मिळालेले नाही। शेवटी अभयकर यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे। येत्या स्वातंत्र्यदिनी पंचायत समिती येथे त्या उपोषण करणार आहेत।